ही प्रेस कॉन्फरन्स युवासेना पार्टीची आहे। महायुतीचे घटक म्हणून आम्ही जे काम केलं त्या संदर्भात आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे इथे मांडलेली आहे। माजी खासदार नवनीत राणा या भाजपच्या आहेत, त्या स्वतंत्र आपला मत त्यांच्या पक्षाच्या वतीने नंतर मांडतील, पण ही प्रेस कॉन्फरन्स युवासेना पार्टीची आहे। मी सांगितलं ना, भाजपाच्या सगळ्यांचे मी आभार मानले। सगळ्यांनी आपापल्या परीने सगळ्यांनी काम केलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानले। सगळे नेते आले, त्यांचे सुद्धा आभार मानले। तो माझा विषय नाही आहे, तो भाजपचा विषय आहे, माझा विषय नाही आहे, तो पक्षाचा विषय आहे त्यांच्या। पण मी सगळ्यांचे आभार मानलेले आहे। आणि या ठिकाणी मला असं वाटतं की ही निवडणूक नव्हती। सगळ्यांनी आपापल्या राजकीय पोळ्या शेकून घेतल्या आणि संपूर्ण देशामध्ये, अमरावतीमध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये एकच प्रश्न आहे की नवनीत राणासारखा एक सक्षम, मजबूत, लोकांमध्ये संपर्क ठेवणारा, विकासासाठी तळमळ ठेवणारे आणि संपूर्ण देशामध्ये ज्यांचं नाव आहे, अशा खासदार नवनीत राणाचा पराभव कसा झाला हे चिंतन तर आम्ही करतच आहे। पण देशामध्ये नाही, देशातल्या प्रत्येक वेगळ्या राज्यामधून सुद्धा अनेक लोकांनी ही निवडणूक, देशाचे पंतप्रधान असू द्या की देशाचे वरिष्ठ नेते असू द्या की वेगळ्या राज्यातली सर्वसामान्य जनते असू द्या, सगळ्यांना याचं दुःख आहे की नवनीत राणाचा पराभव कसा झाला आणि त्याबद्दल आम्ही युवासेना पार्टी पूर्ण चिंतन करत आहे। मी आधीच सांगितलं, महायुतीच्या प्रत्येक घटकाचे मी आभार मानत आहे। प्रत्यक्ष ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांचे आभार मानत आहे, सगळ्या समाजाचे आभार मानत आहे आणि या निवडणुकीमध्ये जे काही घडलं त्याचं आम्ही चिंतन करत आहे। याच्यामध्ये महायुतीमध्ये बच्चू कडू होतेच, ते सध्या मी त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलं आहे की अचलपूर मतदारसंघातली जनता खोके आणि वसुली म्हणा, ब्लॅकमेलिंग म्हणा की प्रत्येक विषयामागे काही ना काही आम्हाला मिळालं पाहिजे, हा जेवढाही खोक्याचा हिशोब आहे अचलपूरची जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये मागणार आहे की कशा प्रकारे एका चांगल्या जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या एका लोकप्रतिनिधीची कसा घात केला आणि अशा पद्धतीचं तोड्या करणे, वसुली करणे आणि फक्त ब्लॅकमेलिंग करून या ठिकाणी राजकारण करणे, हा चेहरासुद्धा आता जनतेच्या समोर आलेला आहे आणि याची पूर्ण वसुली, पूर्ण हिशोब हे अचलपूर मतदारसंघाची जनता मागेल। आणि ज्यावेळी माझ्यासोबतही काय बार्गेनिंग करण्यात आली, बच्चू कडूचा उमेदवार मागे घेण्यासाठी माझ्यासोबत काय बार्गेनिंग करण्यात आली, मला काय मागितलं, कशा पद्धतीनं तो कॅन्डिडेट उभा केला, कुठून त्यासाठी वसुली झाली, कोणी त्यांना सप्लाय केला, कुठून त्यांच्याकडे या उमेदवार लढवण्यासाठी पैसे आले, हे सगळा हिशोब माझ्याकडे आहे आणि तो हिशोब घेण्याचं काम अचलपूरच्या जनतेचं आहे की एखाद्या जिल्ह्याच्या विकासाचा घात कसा करायचा, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, आपल्या स्वतःच्या राजकीय पोळीसाठी या घाताचा हिशोब अचलपूरची जनता त्यांच्याकडे घेणार आहे। हो, मला माझं राजकीय जे मी डोळ्यांना पाहिलं आहे इलेक्शनमध्ये, आज अमरावतीमध्ये मायनॉरिटी समाजाचा, मुस्लिम समाजाचा आमदार बनेल असं अमरावती शहराची परिस्थिती झालेली आहे आणि दाखवून दिलेलं आहे की काँग्रेस मुस्लिम समाजाचा वापर करते, पण आता मुस्लिम समाज काँग्रेसला वापर करू देणार नाही। स्वतःचा उमेदवार एकमतानं ठरवून अमरावती शहरामध्ये मुस्लिम समाजाचा आमदार बनेल अशी परिस्थिती अमरावती मतदारसंघाची झालेली।
भाऊ, तुम्ही जसं म्हटलं की पराभवाचं आत्मचिंतन आम्ही करतो, पण आता जवळपास निकाल लागून 10 दिवस होऊन गेले, तरी काही प्रमुख कारणं समोर आली असेल, त्यातली 1-2 कारणं सांगा. नाही, कारणं पुष्कळ आले, पण मला असं वाटते की चिंतनाचा विषय असा असते की जेवढा केला तेवढा कमी आहे. तर गेल्या 10 दिवसामध्ये हा आमच्यासाठी एवढा मोठा धक्का होता की 5ही वर्ष विकास करणे, मोठमोठे विकासाचे कामं जिल्ह्यामध्ये खेचून आणणे, अमरावती जिल्ह्यामध्ये मोठमोठे प्रकल्प आणणे, टेक्स्टाईल पार्कसारखा देशामध्ये 11,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट हे देशामध्ये 7 देशाचे पंतप्रधान मोदीजींनी दिले, त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये एक दिला. येणाऱ्या काही महिन्यामध्ये एअरपोर्ट सुरू होणार आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज दिलं, आज चिखलदरासारख्या हिल स्टेशनमध्ये स्कायवॉक दिला, अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे मोठ्या प्रमाणात बजेटमध्ये तरतूद करून घेतली. आज यवतमाळ, बंडेरा, वलगाव, परतवाडा, खंडवा याला राष्ट्रीय महामार्गासंदर्भात अंतिम मान्यता देशाची केंद्रीय समिती त्याला देत आहे. असे अनेक कामं जे अमरावती जिल्हाच नाही तर संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं नाव उंचवणारं कामं, महाराष्ट्राचं नाव उंचवणारं काम खासदार नवनीत राणांनी पार्लमेंटमध्ये केलं. तो शेतकरी असू द्या, शेतमजूर असू द्या, प्रत्येकाचा आवाज उचलला, जनसंपर्क ठेवला, लोकांमध्ये नेहमी काम केलं, त्याच्यानंतर त्यांचा पराभव झाला. हा आमच्यासाठी मोठा चिंतनाचा विषय आहे आणि या चिंतनाच्या विषयावर मला असं वाटतं की जेवढं चिंतन केलं तेवढं कमी आहे आणि अजूनही आम्ही त्याच्यावर पूर्णपणे चिंतन करून ज्या काही सुधारणा आहे त्या आम्ही करणार आहे आणि पूर्ण लढाईमध्ये उतरणार आहे. मला लोकप्रतिनिधी आज 3 टर्म झाले, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. एक लोकप्रतिनिधी दुसऱ्या लोकप्रतिनिधीला बार्गेनिंग करतो किंवा ब्लॅकमेलिंग करतो, हा फार मोठा धक्कादायक विषय तुम्ही मांडलेला आहे. याचे काही पुरावे आपण येत्या काही दिवसात सादर करणार आहात. असं आहे, ज्यांच्या विषयावर तुम्ही बोलत आहे, महाराष्ट्रामध्ये तोडीमध्ये, ब्लॅकमेलिंगमध्ये आणि वसुलीमध्ये त्यांचा नंबर 1 काम आहे. ज्या ठिकाणी ज्या ताटामध्ये ते खातात त्याच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम हे अचलपूर मतदारसंघाच्या आमदारांनी नेहमी केलेलं आहे. जो चेहरा आपल्याला दिसते तो चेहरा नाही आहे, तो चेहरा फक्त पडद्यावर जसा दिसते तसा आहे, पण अंदरचा जो चेहरा आहे कपट आणि छल आणि सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा मी म्हटलं होतं बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया, जेव्हा त्यांची झोंबली होती की खोक्याचं राजकारण कसं झालं, एका मागच्या सरकारमध्ये राहून मंत्रिपद भोगून तिथून बाहेर पडणे खोक्यासाठी आणि आज पुन्हा त्यांचं महायुतीला ब्लॅकमेल करणं चालू आहे की मला 20 सीटा लढवायच्या आहे. अरे बाबा, आपल्या मतदारसंघामध्ये डिपॉझिट जप्त झालेलं आहे. तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये जी सीट उभी केली फक्त नवनीत राणाला पाळासाठी केली. ना नवनीत राणा ना जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला, ना येणाऱ्या जिल्ह्याच्या भविष्याचा विचार केला, ना या शेतकऱ्यांचा विचार केला. मी स्वतः 4-4 वेळा शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये गेलो, आंदोलन केले. त्यांनी एक आंदोलन दाखवा की 1 दिवस रात्रभर जेलमध्ये राहिला. असं आंदोलनही करणे म्हणजे फक्त तोड्या करणे अशी परिस्थिती आहे. म्हणून माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या तोडीबाजाचा हिशोब अचलपूर मतदारसंघातली जनता हे येणाऱ्या विधानसभामध्ये दाखवेल आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे की निवडणुकीमध्ये उमेदवार उभा केल्यानंतर त्याचं डिपॉझिट जप्त होते आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये डिपॉझिट जप्त होते आणि फक्त खेडी कशी करायची, तर कोणाला पाळासाठी काही ब्लॅकमेल करता येईल काय, काही वसुली होता येईल काय, अशा प्रकारचं प्रत्येकाचा हिशोब हे अचलपूर मतदारसंघाची जनता विचारेल आणि वेळोवेळी त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक हिशोब कसा विचारायचा आणि कशा प्रकारे ब्लॅकमेल केलं त्याचा पूर्ण पर्दाफाश मी करणार. बळवंत वानखेडे यांना मी खूप शुभेच्छा दिलेल्या आहे आणि आपल्याच जिल्ह्यातला माणूस आहे, आता खासदार झालेला आहे आणि लढाईमध्ये जो जिता व सिकंदर राहते त्या पद्धतीनं बळवंत वानखेडेजी जे आहे ते आज आपल्या जिल्ह्याचे आदरणीय खासदार आहे आणि त्यांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत राणांनी जो प्रयत्न केला तो पुढे त्यांनी प्रयत्न केला आणि जिथे माझी गरज पडली, नवनीत राणांची गरज पडली, पूर्ण ताकदीनं जिल्ह्याच्या विकासात त्यांचा साथ देऊ. पण मला एक खंत आहे
की देशाचे पंतप्रधान मोदीजी आज पंतप्रधान झालेले आहे. जर नवनीत राणा खासदार झाल्या असत्या तर मला असं वाटतं त्या केंद्रामध्ये मंत्री असत्या आणि जिल्ह्याच्या विकासाला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनंतर एक चांगलं केंद्रीय मंत्रिपद मिळून या जिल्ह्याचा विकास जोमाने झाला असता. पण तरी बळवंत वानखेडेजींना जिथे माझी गरज पडेल त्यांच्यासोबत पूर्ण ताकदीने उभा आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाड़ी के साथ थे, तो उन्होंने अमरावती में दिल्ली को पटरी के लिए काम किया. बिल्कुल किया. मातोश्री से कितने पैसे आए और कहाँ से आए त्या सगळ्या संदर्भात पूर्ण आमच्याकडे माहिती आहे. आणि मला असं वाटते अचलपूर मतदारसंघातली जनता ही अत्यंत सुज्ञ आहे. त्यांना सगळं करते की या व्यक्तीनं कशासाठी कोणाच्या सांगण्यावरून उमेदवार उतरवला आणि कुठून कुठून रसद आली आणि त्या रसदपैकी किती खर्च केला, किती खिशात टाकला, हे पूर्ण हिशोब अचलपूर मतदारसंघाची जनता त्यांना विचाराने त्यांनी मला आवाहन केलेलं आहे की रवी राणाची विकेट मी घेणार आहे. मी त्यांना आवाहन करतो की रवी राणा हा हमालाचा मुलगा आहे, एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला आहे. ह्या अमरावतीच्या जनतेने मला 3 वेळा आमदार केला आणि राजकीय हा माझा काही धंदा नाही आहे. मी माझ्या खिशातून खर्च करून माझ्या टाटामधलं गोरगरिबांना देण्याचं काम करतो, त्यांच्या टाटामधलं खाण्याचं काम करत नाही. म्हणून रवी राणा इलेक्शन हारला काय आणि जिंकला काय त्याची पर्वा आम्ही करत नाही. आम्ही जनतेसाठी मैदानामध्ये उतरलेला आहे, सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी, शेतमजुरांसाठी आणि या अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी मी राजकारण करत आहे. म्हणून मला पाळ्याची भाषा किंवा माझा नंबर याच्यानंतर जे सांगतात त्यांना माझं एक सांगणं आहे की जनता जेव्हा ठरवेल तेव्हाच रवी राणा पडेल. कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून रवी राणा पडू शकत नाही. आणि माझ्या मतदारसंघात भंडेरा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं 27,500चा लीड माझ्या मतदारसंघामध्ये आमच्या जनतेने दिलेला आहे, आमच्या मायबाप जनतेने दिलेला आहे. मैंने बार बार कहा कि आने वाले रेड में उनकी मतदारसंघ की जनता उस खोके का हिसाब लेंगे आणि ज्या ज्या ठिकाणी जे जे सांगायचं आहे की मला माझ्याकडे कशाचे प्रस्ताव आणले, कशा अशा प्रकारे मागणी केली आणि न दिल्यामुळं कसा उमेदवार उभा झाला आणि उमेदवार करण्यामागे कोण कोण होतं आणि कुठून कुठून रसद आली याचा पूर्ण खुलासा येणाऱ्या काळामध्ये मी करणार. खोडके दाम्पत्याचा मी सुरुवातीपासून खूप आदर करतो, पण त्यांनी अमरावती विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं काही ठिकाणी शिट्टी चालवली, काही ठिकाणी भाजप चालवली, म्हणजे जसं गिराईक भेटला तशा प्रकारचा धंदा त्यांनी तिथं केला. म्हणून मला असं वाटते की अमरावतीची जनता चांगली जाणते की कशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी मी स्पष्ट सांगितलं आहे. यशोमतीताई ठाकूर यांनी काँग्रेसचं इमानदारीने काम केलं, सुनील भाऊ देशमुख यांनी काँग्रेसचं काम इमानदारीने केलं आणि अचलपूर मतदारसंघाचे बबलू भाऊ देशमुख यांनी सुद्धा इमानदारीनं काँग्रेसचं काम केलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची सीट आणण्यासाठी मेहनत केली आणि कोणी कोणी दगा केला ते तुमच्या डोळ्यासमोर सांगितलेलं आहे. मग येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटते की अमरावती मतदारसंघामध्ये जे वर्षानुवर्ष मायनॉरिटीचा समाज काँग्रेसच्या पाठीमागे उभा राहिला, आता त्यांच्यामध्ये एक अलग शक्ती निर्माण झालेली आहे की मायनॉरिटीचा आमदार अमरावती शहराचा मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करू शकते. म्हणून भविष्यामध्ये अमरावती मतदारसंघाचा आमदार मायनॉरिटीचा राहील असं मला राजकीय वाटते. एक प्रश्न माझा शेवटचा आहे की या पूर्ण निवडणुकीच्या पराभवाचं जे काही आपण तुम्ही विश्लेषण करत आहात त्याची पूर्ण आपण म्हणा ते बच्चू कडूवर जात आहे, ते पराभवाचे हिरो. मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला सांगतो, कोणावरही मी खापर फोडत नाही आहे. मी स्वतः या पराभवाची जबाबदारी घेत आहे. मी सांगितलं ना, मी माझ्या या पराभवाची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे. कोणावरही आरोप प्रत्यारोप करत नाही आहे. पण राजकीय जे जे खेळी झाली त्या खेळीबद्दल मी माझं मत मांडलेलं आहे. म्हणून कोणालाही याच्यामध्ये हिरो बनवायचं काम की त्याच्यामध्ये नवनीत राणा पडल्या हे झालं तसं नाही आहे. माझं म्हणणं आहे अमरावती जिल्ह्याचा विकासाचा विचार न करता जी राजकीय खेळी झाली त्या खेळीमध्ये त्या मतदारसंघातली जनता
त्यांचा हिशोब त्या ठिकाणी करणार आहे. 2च मुलं उरलेले आहे. मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला सांगतो, कोणावरही मी खापर फोडत नाही आहे. मी स्वतः या पराभवाची जबाबदारी घेत आहे. मी सांगितलं ना, मी माझ्या या पराभवाची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे. कोणावरही आरोप प्रत्यारोप करत नाही आहे. पण राजकीय जे खेळी झाली त्या खेळीबद्दल मी माझं मत मांडलेलं आहे. म्हणून कोणालाही याच्यामध्ये हिरो बनवायचं काम की त्याच्यामध्ये नवनीत राणा पडल्या हे झालं तसं नाही आहे. माझं म्हणणं आहे, अमरावती जिल्ह्याचा विकासाचा विचार न करता जी राजकीय खेळी झाली त्या खेळीमध्ये त्या मतदारसंघातली जनता त्यांचा हिशोब त्या ठिकाणी करणार आहे. 2च मुलं उरलेले आहे. भाऊ, आपको ऐसा नहीं लगता है क्या कि पिछले 5 सालों में आपने जितने नेताओं पर आरोप लगाए, जिले के जितने भी नेताओं पर आरोप लगाए, उन सभी ने आपके विरोध में एक साथ होकर काम किया और आपको हराने का प्रयास किया? क्योंकि हर समय आपने कभी यशोमती पर पैसे का आरोप लगाया, कभी पर पैसे का आरोप लगाया, कभी पोटे को बालक मंत्री कहा, तो इसका ये पूरा खामियाजा यहाँ भुगतना पड़ा। मैं जब कोई एखादा ईमानदार नेता काम करता है तो उसके अगेंस्ट कई बेईमान नेता एक हो जाते हैं। देश में भी आप लोगों ने देखा, एक ईमानदार देश के पंतप्रधान मोदी जी जब काम कर रहे थे तो इन्होंने झूठा संविधान का प्रचार किया, 8,500 रुपये बैंक में डालेंगे ये प्रचार किया. अरे कोणाच्या बापाची ताकद नाही आहे की संविधानाला कोणी हात लावल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं रक्त रवी राणामध्ये आहे. मी खुलं याच्यामध्ये सांगितलं आहे, आंबेडकरी जनतेमुळं मी 3 वेळा आमदार झालो. बाबासाहेबांना मी गुरु मानतो आणि ज्या लोकांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी अपप्रचार करून एका चांगल्या लोकप्रतिनिधीचा बळी घेतला, त्याच्या मागे हा अपप्रचार आपण एखाद्या वेळेस करू शकतो, एखाद्या वेळेस त्याची लाट तयार करू शकतो, पण त्याचा परिणाम सगळ्यांना भविष्यामध्ये भोगावं लागते आणि परिणामाचा भोगण्याची वेळ जास्तीत जास्त 2-3 महिनेच राहिलेले. आता ज्यांनी अपप्रचार केला 8,500 रुपये बँकेत टाकतो खटाखट. संविधानाचं पुस्तक दाखवून लोकांची दिशाभूल केली. त्या आदिवासी मेलघाटसारख्या भागामध्ये सांगितलं आदिवासींचं आरक्षण जात आहे, त्यांचं पूर्ण आरक्षण खतम होत आहे, तरी त्या ठिकाणी आदिवासीसारखा बहुल क्षेत्रातला एक बांधवसुद्धा इतका सक्षम आहे. त्यांनी त्या ठिकाणी नवनीत राणाला लीड दिली, कारण की त्या भागामध्ये सुद्धा नवनीत राणाचं ग्राउंड लेवलवर जमिनीवरचं काम होतं, त्याची पावती त्या लोकांनी केली. म्हणून आज जे दिशाभूल झाली आहे याचं उत्तर विधानसभेमध्ये मला असं वाटतं सगळ्यांना भोगावं लागतं. संविधानाबद्दल म्हटलं, पण संविधान बदलवायला पाहिजे किंवा 405 धाराचं संविधान बदलू हे खुद्द भाजपच्या नेत्यांनीच म्हटलं. असं आहे जेव्हा या ठिकाणी एनडीएची बैठक झाली सेंट्रल हॉलमध्ये, मला असं वाटते त्या सेंट्रल हॉलमध्ये एंट्री करताना युवासेना पार्टीनी सुद्धा एनडीएचे घटक म्हणून देशाचे पंतप्रधान मोदीजींना पाठिंबा दिला. तेव्हा त्या ठिकाणी सेंट्रल हॉलमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले देशाचे पंतप्रधान मोदीजींनी आपल्या डोकं संविधानावर ठेवलं, संविधानाचं पुस्तक डोक्याला लावलं की या संविधानाची एवढी ताकद आहे की किती मोठा माणूस असो, कुठल्याही पदावर असो, तो संविधान सगळ्यांच्या हृदयामध्ये. आज कुठला नारा कुठलं गणित लावलं आणि कुठलं गणित लावून खोटा प्रचार केला हे देशाच्या जनतेने सगळ्यांनी पाहिलेलं आहे की जेव्हा मोदीजींची फुल मेजॉरिटी होती तेव्हा त्यांनी कुठल्याही प्रकारचं संविधानाच्या अधिकारामध्ये राहून संविधानाचं पालन करून प्रत्येक निर्णय घेतले आणि आज विरोधकांनी खोटा प्रचार करून संविधानाचं नाव घेऊन मतं जमा केले. याचा हिशोब येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला दिसेल. रवि राणा आने वाले चुनाव में बीजेपी से खड़े रहेंगे, युवा स्वाभिमान से खड़े रहेंगे या घटक दल करके खड़े रहेंगे? रवि राणा हमेशा युवा सेना पार्टी का एक कार्यकर्ता रहा है और राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब उनके साथ गए 15 साल से मैं उनके साथ, और हमेशा जब सरकार आई तब उनको पाठिंबा दिया जिले के विकास के लिए, जिले के काम के लिए, किसानों के लिए. आणि मला असं वाटते की मी एनडीएचा घटक म्हणून या ठिकाणी बंडनेरा मतदारसंघात निवडणूक लढील आणि युवा सेना पार्टीवरच लढील.
मोठ्या प्रमाणात युवासेना पार्टी या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढेल. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी NDAचे घटक दलाची बैठक होईल त्या ठिकाणी आम्ही एकामेकाशी चर्चा करून त्या ठिकाणी नक्की जिथे जो सक्षम आहे त्या ठिकाणचा उमेदवार आम्ही उतरू. महायुतीत असताना देखील बच्चूकडून या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे. आता तुम्ही चेंबूर मतदारसंघात उमेदवार देणार आहात का? माझं काय म्हणणं आहे की आम्ही बेमानी करत नाही सोबत राहून. आम्ही इमानदार लोक आहे. आम्ही जनतेसोबत सुद्धा इमानदार आहे आणि एखाद्या घटक पक्षासोबत जर जुळलो आहे तर त्याच्यासोबतही इमानदार आहे. तर घटक पक्षाची जेव्हा आमची बैठक होईल त्यामध्ये ज्या पक्षाची मजबूती ज्या ठिकाणी आहे त्याप्रमाणे ते उमेदवारी दिल्या जाईल. पण सक्षमपणे NDAचे घटक म्हणून या ठिकाणी ताकदीने उतरू. या पद्धतीनं आपण आरोप करत आहात दुसऱ्या नेत्यांवर, तसं आपल्यावर सुद्धा आरोप झाले की आपण आंबेडकरांचे हॉटेलचे बिलं भरलेले आहेत. काय झालं? असं आहे, रवी राणा हा आरोपातूनच तयार झालेला आहे पण कोणी सिद्ध करू शकलं नाही. कारण की माझ्यावर कोणी असा उंगली उचलू शकत नाही की कोणाच्या ताटामधलं मी खाल्लं असेल किंवा कुठल्या गरिबाच्या हिश्श्यामध्ये आपला हिस्सा ठेवला असेल. मी नेहमी एक गरीब कुटुंबामध्ये पैदा झालेला आहे. प्रत्येक गोरगरिबांच्या लढाईमध्ये गोरगरिबांच्या हितासाठी मी काम करत आलेलो आहे आणि संपूर्ण अमरावती महाराष्ट्र जनतेला माहीत आहे की मी या ठिकाणी जेव्हा लढतो तेव्हा आरपराची लढाई लढतो. शेतकऱ्यासाठी जेव्हा लढलो तेव्हा ताकदीनं लढलो. म्हणून आरोप बिनबुडाचे लावल्यापेक्षा कृती काय आपली ज्यांच्यावर मी आरोप करत आहे ते कोणासोबत किती वेळा इमानदार राहिले हे जनतेला सगळ्यांना माहीत आहे की त्यांनी पहिले ज्याच्यासोबत होते तिथून सोडून इकडे कसे आले, आता महायुतीसोबत राहून कसा दगाफटका केला, कुठे कुठे उमेदवार उतरवले, कुठे कुठे पाठिंबा दिला, कुठे कुठे सेटलमेंट केलं, तोडी केली, खिसे गरम केले, हे सगळं लोकांना माहीत आहे. पण रवी राणाचं एक उदाहरण सांगा की कुठे तोडी केली, कुठे वसुली केली, कुठे बार्गेनिंग केली? कधीही नाही. अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी जिथे जिथे बार्गेनिंग करावं लागली, जिथे जिथे काम करावं लागलं, ज्या ताकदीसोबत राहावं लागलं त्या ताकदीसोबत रवी राणा केला. रवी राणांनी कधी पैशासाठी कुठली प्रकारची बार्गेनिंग केली नाही. नवनीत राणा की राजनीतिक भविष्य को लेकर आपको बीजेपी से क्या उम्मीद है? आता नवनीत राणा या भाजपच्या कार्यकर्ता आहेत. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्या घेतील. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांची पक्षसृष्टी घेईल. मी माझ्या युवासेना पार्टीचा नेता आहे. मी एक कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाचा. म्हणून आमच्या कोर कमिटी आमचा निर्णय आम्ही घेतो आणि त्यांच्या पक्षाचे निर्णय ते घेतील. म्हणून त्यांच्या पक्षाबद्दल मला माहिती नाही. खोडकेंनी या निवडणुकीमध्ये एक भूमिका घेतली होती तुमच्या संदर्भामध्ये आणि त्या भूमिकेच्या हातात कसे महायुतीचे घटक आहेत. आता विधानसभा निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय राहील खोडकेंसोबत? तुम्हाला माहीत आहे की ज्या पक्षासोबत ते आहे त्या पक्षाचे नेते अजितदादा पवार नवनीत राणाच्या प्रचारासाठी आले होते. तर जेव्हा एखादी भूमिका आपण घेतो की काँग्रेसच्या मतावर जो व्यक्ती निवडून आला, ज्या मायनॉरिटीच्या भरोशावर निवडून आला, त्या मायनॉरिटीला दाखवण्यासाठी त्यांनी प्रेसमध्ये काही बोलले आणि कृतीमध्ये वेगळं केलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की अशा प्रकारे राजकीय पोळ्या ज्यांनी शेकल्या त्यांना शेकाचं काम त्या मतदारसंघातली जनता करणार आहे. अमरावती जिले में कई स्थान ऐसे हैं जहाँ नवनीत राणा को जबरदस्त वोटिंग मिला है. कुछ अमरावती शहर की अगर बात करें तो कुछ एक पर्टिकुलर पट्टा छोड़ दो, बाकी जगह पे 90% के आसपास वोटिंग मिला है. तो कहीं ना कहीं अमरावती या बडनेरा में तो कहीं ना कहीं वोट बैंक निकालने के लिए हम लोग पीछे रह गए. ये आरोप प्रत्यारोप से पहले अगर हम लोग वोट बैंक निकालने के चक्कर में अगर रहते या लोगों को वोट बैंक तक ले जाते थे, मतदान केंद्र तक ले जाते थे, तो हमारी जीत निश्चित थी. ऐसा लगता नहीं था क्या? मैंने बोला ना 2019 में मुस्लिम समाज और दलित समाज का पूरा आशीर्वाद मिला, नवनीत राणा विजय हुई. इस बार अपने लोगों ने अपने को धोखा दिया, वो सब दिख रहा है. पर या ठिकाणी नवनीत राणांनी अमरावती जिल्ह्यामध्ये जे मतदान घेतलं त्या मतदान राजाचं मी आभार मानतच आहे. पण त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये जिथे प्रचार केला तिथे सुद्धा उमेदवार निवडून आले. सवाल ऐसा है कि कुछ स्थानों पर 35% 40% वोट बैंक मतदान हुआ है. शहर में बोलो, जिले में ऐसे कई स्थान है जहाँ 40% मतदान हुआ है. कोई इलाके में 90% मतदान हुआ. तो कहीं ना कहीं 40% जहाँ मतदान हुआ वहाँ मतदान निकालने में, वहाँ के लोगों को मतदान केंद्र तक पहुँचाने में हम नाकाम रहे. मैं बोला ना
अपने लोगों ने अपने को धोखा दिया है और उसका आज जो पश्चाताप हो रहा है वो पश्चाताप अमरावती जिले की में इतिहास में नोंद रहेगा की जिस तेजी से अमरावती जिल्हा आगे जा रहा था, ज्या तेजीने अमरावती जिल्हा पुढे जात होता, त्यांना ब्रेक देण्याचं काम मतदान न करून किंवा मतदान कमी होणे हे त्याच्यासाठी तेही लोक तेवढे जबाबदार आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने या अमरावती जिल्ह्याच्या विकासाला थांबा दिलेला आहे। म्हणून आज देशाचे पंतप्रधान मोदीजींनी शपथ घेतल्यानंतर मला असं वाटते की या जिल्ह्यामध्ये नवनीत राणा खासदार जर असत्या तर या जिल्ह्याचा चेहरा वेगळा राहिला असता। आज जरी बळवंतजी वानखेडे निवडून आले पण त्यांना राहुल गांधीच्या 100 लोकांच्या मागे राहून त्यांना नाराज द्यावं लागणार आहे सरकारच्या विरोधामध्ये। पण सरकारमध्ये राहून काम करणं आणि सरकारच्या बाहेर काम करणं हे मला चांगलं माहीत आहे, तर मी सरकारसोबतही राहिलेलं आहे, सरकारच्या बाहेर सुद्धा राहिलेलं आहे। कशा पद्धतीनं आपल्याला त्रास होते हे आता जनता पाहतील की अमरावती जिल्ह्याचं नाव त्या पार्लमेंटमध्ये नवनीत राणा मेलघाटपासून तर प्रत्येक तालुक्याचं गावाचं नाव घेऊन आपल्या मागण्या ठेवत होत्या आणि आता तो आवाज दबलेला आहे असं मला वाटतं। यापूर्वी स्वाभिमानी ते विधानसभेमध्ये आपल्या उमेदवार उभे करणार का? बोललो ना, मी सांगितलं ना तुम्हाला, आम्ही महायुतीसोबत आहे। महायुतीच्या जो पक्षाचा उमेदवार मजबूत राहील त्या पद्धतीने वाटाघाटा करून आम्ही तो निर्णय घेऊ। तुम्ही इतर मतदारसंघातले उमेदवार पाडण्यावर फोकस करणार की स्वतः निवडून येण्यावर तुमचा फोकस राहील? पाळापाळीचं राजकारण रवी राणा करत नाही, मैदानात उतरते तर निवडून येण्यासाठी उतरते आणि महायुतीच्या घटक पक्षाची बैठकीमध्ये जिथे ज्याचा प्रभाव जास्त राहील त्या ठिकाणी ते आम्ही वाटाघाटी करू। युवा स्वाभिमान के कुछ पदाधिकारियों ने फेसबुक पे या सोशल मीडिया के ऊपर भाजपा के कुछ नेताओं के ऊपर आक्षेप उठाया, टिप्पणियां की है। आपको लगता है कि नवनीत राणा के हाथ में भाजपा के कुछ लोगों का भी हाथ है? भाजपा के सब लोगों ने बहुत ताकत से काम किया है और वो युवा स्वाभिमान के पदाधिकारी जो है और व्हाट्सएप पे भाजपा रहे या युवा स्वाभिमान पार्टी रहे, युवा स्वाभिमान पार्टी के लोगों ने काम नहीं किया तो मैं कार्रवाई करूंगा। भाजपा ने कार्यकर्ता ने काम नहीं, भाजपा निर्णय लेंगे, वो पक्ष का मैं नहीं कुछ बोल सकता। नहीं, युवा स्वाभिमान के पदाधिकारियों ने उन पर टीका टिप्पणी की। मैंने तो देखा है, तुमने देखा, मैंने देखा, तुमने देखा। यापूर्वी रंजितांना युवा स्वाभिमानच्या पक्षावर निवडून आल्या होत्या त्यावेळेस सगळ्यात जास्त मतं हे मोमेडियन समाजाचे मुस्लिम समाजाचे होते आणि आता आपण म्हणताय की बा मुस्लिम समाजांनी त्यांना वोटिंग केलं नाहीये। काय नवनीत राणे जो नारा दिला होता, ऐका ना, नवनीत राणे जो नारा दिला होता की इस देश में रहना है तो जय हनुमान कहना होगा, श्री राम कहना पडेगा, तो त्या नाऱ्याच्या पायी मुसलमान नाराज झाले आहेत का? त्यामुळे फटका बसला का? असं आहे, मी आधीच सांगितलं 2019 मध्ये ज्यांनी साथ दिला त्या निवडून आल्या। या निवडणुकीमध्ये आपल्याच काही लोकांनी आपल्याला दगा दिला आणि तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, त्यांचं वैयक्तिक त्यांचं मत आहे, वैयक्तिक त्यांचं धोरण आहे आणि स्वतः ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाचं त्यांचं ते धोरण आहे। मी युवा स्वाभिमान पार्टीमध्ये आहे। नहीं नरम नहीं, मी नेहमी प्रत्येकाविषयी नरमच राहतो, कारण की मला माहीत आहे की जो व्यक्ती ज्या क्षेत्रामध्ये आपल्या पक्षासोबत आपल्या उमेदवाराबद्दल काम करते त्यांची भूमिका मी सांगितलं आहे। यशोमती ठाकूर असो, सुनील भाऊ देशमुख असो, बबलू भाऊ देशमुख असो, हे सगळे काँग्रेसचे इमानदारीनं त्यांनी काम केलं आपल्या उमेदवाराचं, त्याच्यात काही शंका नाही। आम्ही कुठेतरी कमी पडलो म्हणून आम्ही चिंतन करतो। महाराष्ट्रामध्ये भाजपाची जी एकदम पिछाड झाली याच्या मागचं कारण काय आणि याच्या मागचं अमरावती शहरामध्ये एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने तुमचं काम करण्यास नाकार दिलं, त्याबद्दल तुमची भूमिका काय? मी आधीच सांगितलं, संविधानाबद्दल खोटा प्रचार करून मतं जरूर जमा केले महाविकास आघाडीने आणि त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे 8,500 रुपये खटाखट बँकेत टाकू हा खोटा प्रचार केला। खोटा प्रचार एकदा होऊ शकते पण नेहमी होऊ शकत नाही, म्हणून याचा रिझल्ट येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला दिसेल की खरा शिक्का कोण आहे आणि खोटा शिक्का कोण आहे। आपल्या सर्वांचे भाजपाच्या मार्फत पक्ष नवनीत राणे
मला असं वाटत नाही कोणी विरोध केला. सगळ्यांचा मी आभार मानत आहे आणि आम्ही ताकदीनं मैदानामध्ये उतरू आणि या ठिकाणी यशस्वीपणे लढाई लढू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.